So student, now let's see our eighth problem. आता बघा, in the given figure, segment AC and segment BD intersect each other. AC segment, BD segment intersect each other at point P and AP by CP म्हणजे ही AP ही CP आणि BP divided by DP. BP and DP both are the in a ratio and both are equal. So prove that triangle ABP similar to CDP. आता बघा, प्रॉब्लेम थोडा उलटा दिलेला आहे. उलटा म्हणजे कसा, अगोदर आपल्याला काय होतं की ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आणि ट्रायंगल सिमिलर दाखवून आपण साइड त्यांचे रेशो इक्वल दाखवत होतो. आता उलट दिलंय. आता साइडचे रेशो इक्वल दाखवलेले आहेत आणि आपल्याला म्हटले ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून प्रूव्ह करा. आता हे उलट कसं प्रूव्ह करायचं, तर बघा अतिशय सिंपल आहे. काहीच नाही, पहिले गिवन लिहून घ्यायचं. गिवन काय दिलेलं आहे, गिवन. आता गिवन लिहून घेऊ. गिवन दिलेलं आहे की फक्त एवढंच दिलेलं आहे. आता ते लिहून घेऊ. AP divided by CP equals to BP divided by DP. बस एवढंच गिवन आहे. त्याच्यानंतर टू प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह आपल्याला दिलेलं आहे हे सिमिलर दाखवा. ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP. बस इतकंच प्रूव्ह करायचं आहे. आणि एवढं प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला प्रूफ करावं लागेल. काय प्रूफ करायचं मग बघा. आता इथे प्रूफ करायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला लिहावं लागेल इन ट्रायंगल हे दोघांचे नाव. इन ट्रायंगल, ट्रायंगलचं नाव काय, APB. APB म्हणा किंवा ABP म्हणा. APB अँड दुसरा ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल CPD म्हणा. CPD. ABP आणि CDP दाखवायचे, तेच दोन ट्रायंगल आहे. ठीक आहे, नाव मागे पुढे दाखवलं आपण. आता काय करू आपण, या ट्रायंगल मध्ये बघा दिलेलं काय आपल्याला, ह्या दोन दिलेलं गिवन हे लिहून घेऊ आपण. AP डिवाइड बाय CP इक्वल्स टू BP डिवाइडेड बाय DP. सो आता हे काय गिवन आहे. सो आता मी इथे लिहिणार गिवन. आणि अजून या दोन ट्रायंगल मध्ये आपण काय दाखवू शकतो बघा, P अँगल जो आहे दोघांमध्ये इथे व्हर्टिकली अपोजिट दाखवू शकतो. सो अँगल P इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P. रिझन काय आहे, वर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे. आता हे एवढं इथे झालेलं आहे. आता या दोन याच्यावरून आपण काय सांगू शकतो की हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. मी डायरेक्ट म्हणू शकतो देअरफॉर ट्रायंगल कोणते होते ते, ABP इज सिमिलर टू ट्रायंगल CDP. आता तुम्ही म्हणसाल कसं, तर ते असं बघा, बाय SAS टेस्ट. आता SAS टेस्ट कशी आली, ही एक साइड ही एक साइड, दोन्ही साइड एकमेकांना इक्वल आहे आणि अँगल पण इक्वल आहे. साइड अँगल साइड, SAS टेस्ट. तर अशा प्रकारे आपण दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर दाखवू शकतो आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. इथे लिहून टाका शेवटी, हेन्स प्रूव्ह. आता बघू आपला नवा प्रॉब्लेम. आलो नव्या प्रॉब्लेम बघा. आता इन द गिवन फिगर इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल दिला ABC, पॉइंट D ऑन द साइड BC. BC वर हा D पॉइंट आहे. इन सच दॅट अँगल BAC इक्वल टू ADC. BAC मोठा ट्रायंगल इक्वल्स टू ADC छोटा ट्रायंगल. प्रूव्ह दॅट CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD. हे प्रूव्ह करायचंय. अगोदर लिहून घ्या गिवन. गिवन काय दिलेलं आहे, गिवन बघा, अँगल BAC इक्वल्स टू अँगल ADC. हे गिवन आहे. त्यानंतर अजून काही दिलंय का, काहीच नाही. सो टू प्रूव्ह काय करायचंय, टू प्रूव्ह करायचंय तुम्हाला CA चा स्क्वेअर इक्वल्स टू CB मल्टिप्लाय बाय CD. आता या ट्रायंगलला, आता इथे काय करू, दोन ट्रायंगल दिले, एक तर ABC दिलेला आहे आणि ADC दिलेला आहे. तर आता प्रूफ करण्यासाठी मी इथे लिहून घेतो इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC. आता या दोन ट्रायंगल मध्ये बघा, आता मी इथे लिहू शकतो की हा A जो आहे हा आपल्याला दिलेला आहे की बघा ABC इथे दोघांमध्ये कॉमन आहे. सो आपण इथे म्हणू शकतो, इथे आपल्याला हे दिलेलं आहे अँगल BAC इक्वल्स टू अँगल ADC. हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. मी इथे लिहून घेतो गिवन. ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे. अजून या दोन ट्रायंगल मध्ये एक मोठा ट्रायंगल आणि छोटा ट्रायंगल, याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं बघा, BAC म्हणजे हा आणि हा, हे दोघं जण इक्वल आहे, हे दिलेलंच होतं ऑलरेडी. मग आता अजून काय सांगता येते या दोन ट्रायंगल मध्ये बघा, हे सांगता येते की हे आता ABC जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये हा C
आणि एडीसी मधला पण सी, दोघं काय कॉमन अँगल आहे. सो अँगल सी इक्वल्स टू अँगल सी. रिझन काय आहे, कॉमन अँगल. कॉमन अँगल असं लिहू शकतो. आणि यावरून काय सांगता येते की देअरफॉर ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल कोणता, एडीसी. कारण काय, बाय कोणती टेस्ट आहे, ए अँगल अँगल टेस्ट असं आपल्याला दाखवता येते. आलं लक्षात. आता जर का ट्रायंगल सिमिलर आहेत तर ऑब्व्हियसली त्यांच्या साईड सुद्धा सिमिलर राहतात पोर्शन मध्ये. सो बघा आता इथे, आता साईड घेऊ यांच्या. मोठ्याची साईड कोणती आहे बघा, आता इथे येणार एसी आणि याची मोठ्याची पुन्हा दुसरी साईड येणार बीसी. सो एसी डिवायडेड बाय बीसी इक्वल्स टू छोट्या ट्रायंगलची बघा आता डीसी आणि एसी. सो डीसी डिवायडेड बाय एसी. आता जर आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बघा एसी मल्टिप्लाय बाय एसी इक्वल्स टू बीसी मल्टिप्लाय बाय डीसी. सो आता हे कसं बनेल, एसी इंटू एसी, एसीचा स्क्वेअर इक्वल टू बीसी मल्टिप्लाय बाय डीसी. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा. बरोबर आहे. याला फक्त असं सीबी इंटू सीडी लिहिलंय, बाकी तेच आहे, सीबी सीडी असंही म्हणू शकता. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे आणि इथे आपली प्रॅक्टिस सेट संपलेली आहे.